तसं बघायला गेलं तुम्ही जे वेल्हे म्हणजे गाव म्हटला तोरणा किल्ल्याच्या पायथ्याशी, म्हणजे तुमचे वडील शेतकरी. हो, शेतकरी. माझी शेती आहे अजून वेल्ल्याला. पण म्हणजे वडील व्यवसाय प्रॉपर शेतकरी. हो, वडील शेतकरी होते. पण 60 वर्षापूर्वी 65 वर्षापूर्वी माझा जन्म व्हायच्या आधी पुण्यात ते ज्या वेळेला आले इथे, ते मंडईत त्यांनी खूप कष्ट केले वडिलांनी माझे. म्हणजे आजचे जे काही मी दिवस बघतो ना, माझ्या आई वडिलांच्या कष्टामुळे बघतोय. त्यांनी आल्यात पहिली मंडईत पुण्यात हमाली गेली, लिंबाचे हारे उचलणे, पाट्या उचलणे, असे 5 वर्ष हमाली गेली. नंतर एका भांड्याच्या बफिंगच्या कारखान्यात कामाला होते. मग हळूहळू मग रसाचं घोराळ एक चालू केलं त्यांनी. मग त्या एका घोराळावरती आमची त्या काळी 5 घोराळ गेली वडिलांनी 15 वर्षात. आणि सगळे आमच्या गावाकडची लोक असायचे, प्रामाणिकपणे सगळे काम करायचे. टीमवर्क. आणि शेतीची कामं त्यावेळेला नसतात जनरली. आता फेब्रुवारी मार्च नंतर शेतीची कामं आमच्याकडे सगळं पावसावरची शेती. बरोबर. मग ते काम नसल्यावर माणसंही मिळायची आणि मग 5-6 महिने व्यवसाय करायचा. असं ते करता करता मग ते वडिलांनी हळूहळू प्रोग्रेस केला. तो म्हणजे सांगायला आनंद वाटेल मला, वडील माझ्या आमच्या गावचे वेल्ल्याचे 15 गावचे सरपंच होते सलग 3 टर्म, म्हणजे 15 वर्ष. अशिक्षित, म्हणजे अंगठा बहादूर, सही पण येत नव्हती. माझ्या मोठ्या बहिणीने त्यांना सही शिकवली. ते ज्या वेळेला सरपंच झाले त्यावेळेला सही शिकवली. अशा काळातनं कष्टातनं काळातनं पुढं जात मला 4 बहिणी आणि मग मी एकुलता एक. असं शेवटी मी अशा पद्धतीचे संस्कार आणि हे त्यांच्या घरातले वाईब्स हे जितेंद्र बुरुक सरांपर्यंत आले आणि त्याच्यातनं जितेंद्र बुरुक घडले.